राळेगण सिद्धीमध्ये काय चर्चा आहे अण्णांच्या या आंदोलनाची? अण्णा आज दिवसभर दिल्लीच्या रस्त्यावरून जात आहेत, राजघाटमध्ये गेले, आता थोड्याच वेळात ते इंडिया गेटवर जातील। ही सगळी दृश्य त्यांना अर्थातच टीव्हीवर दिसत असतील। या सगळ्या गर्दीचा, या सगळ्या पाठिंब्याचा त्या ठिकाणी काय पडसाद उमटतात? अमोल, आज सकाळपासूनच अण्णांची जी शिकवण आहे त्या सगळ्या शिकवणीवर चालतच वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार इथल्या लोकांनी व्यक्त केलेला आहे। आज सकाळी आपण पाहिलं, दिंडी काढली होती, अण्णा बाहेर येणार आहेत आज म्हणून। तो जो उत्सव आहे तो सगळा त्यांनी साजरा केला आणि त्यानंतर इथे कीर्तन करण्यात आलं। हे जनलोकपाल कीर्तन होतं, जनलोकपालवरचं कीर्तन होतं आणि भ्रष्टाचार करू नका असा संदेश सुद्धा या कीर्तनाच्या माध्यमातून देण्यात आला। आणि त्यानंतर ज्या क्षणाला अण्णा बाहेर आले त्या क्षणाला जल्लोष इथल्या सगळ्या लोकांनी साजरा केला। पण आज दिवसभर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक दाखल होत आहेत इथे अण्णांना पाठिंबा देण्यासाठी। इथले स्थानिक लोक तर आहेतच अण्णांच्या सोबत, पण जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत ते सगळे लोक इथे येत आहेत। माझ्याबरोबर आता इथले काही विद्यार्थी जे अण्णांच्या इथल्या शाळेमध्ये शिकले आहेत, आता सध्या पुण्यामध्ये असतात आणि इकडे आलेले आहेत। मला अण्णांना पाठिंबा घोषणा देऊन अशाच प्रकारे व्यक्त केला जातो इथे। मला सांगा की काय तुम्ही अण्णांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? या ठिकाणी अण्णा हजारेंच्या शाळेमध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन बाहेर जरी पडलेलो असलो तरी या ठिकाणी अण्णांची शिकवण ही आम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत बनवण्यासाठी अण्णांनी जी आम्हाला शिकवण दिली ती शिकवण आम्ही पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्व जनतेला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहो, यापुढेही प्रयत्नशील राहू। तसेच माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जे भ्रष्टाचारासाठी लढा दिलेला आहे, सर्व युवकांना, सर्व ग्रामीण भागातील, सर्व शहरी भागातील जनतेला आम्ही राळेगण सिद्धी परिवारातील महाराष्ट्राचे माजी विद्यार्थी सगळ्यांचा पाठिंबा आहे। माजी विद्यार्थी आहात तुम्ही, पण अण्णा आज तुरुंगातून बाहेर आले आणि आता राजघाटला पोहोचून ते पुढे चाललेले आहेत। रामलीला मैदानावरती उपोषणाला सुरुवात करणार आहेत। खरंच अर्धी लढाई अण्णांनी जिंकली असं वाटतंय? हो, अर्धी नाही, अण्णा या ठिकाणी संपूर्ण लढाई जिंकल्याशिवाय माघार घेणार नाही। हे कालच अण्णांनी जेलमधून या ठिकाणी सर्व नागरिकांना, महिला भगिनींना आव्हान केलेलं आहे। या ठिकाणी अण्णांच्या या वक्तव्याला, संपूर्ण आंदोलनाला राळेगण सिद्धी परिवारातील माजी विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील या पाठिंबा तुम्ही देताय, तुमचं काय म्हणणं आहे? हे लोकपाल बिल लवकरच मान्य करावं सरकारने। लोकपाल बिल मान्य करावा अशी भूमिका इथे व्यक्त केली जाते। वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्या घेऊन लोक इथे दाखल होत आहेत। वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, सकाळी इथल्या लोकांनी दिंडी काढली होती। इथल्या आसपासची जी गावं आहेत त्या सगळ्या ठिकाणाहून एक एक करत दिंड्या इथे दाखल होत आहेत आणि त्यानंतर अण्णा बाहेर पडलेले आहेत। तिकडे एक जनसागर जमलेला आहे, तसाच जनसागर इथे सुद्धा जमायला लागलेला आहे। बरोबर, आपण बघितलं राळेगण सिद्धीमध्ये तर जल्लोषाचं वातावरण आहे। त्यांनी विजयोत्सव तेव्हा साजरा केला जेव्हा 11:40 वाजता अण्णा हजारे तिहार जेलमधून बाहेर पडत होते। त्यावेळेला तर मोठ्या प्रमाणावर जल्लोष त्या ठिकाणी झाला होता। हे आंदोलन तिथे अजूनही सुरूच आहे अण्णांच्या पाठिंब्यासाठी। जाऊया थेट आझाद मैदानमध्ये। आझाद मैदान